आता हे पुल्लिंगामध्ये कृतः, कृतौ, कृता याप्रमाणे रूप चालणार. आता ते कसे वापरायचे हे सगळं खाली सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर पठितः ग्रंथः, पठित म्हणजे वाचलेला ग्रंथ, पठिता कविता म्हणजे कविता आणि पठितम काव्यम याचा अर्थ आहे वाचलेले काव्य. खादितः मोदक याचा अर्थ आहे खाल्लेला मोदक. खादिता कुंडलिका याचा अर्थ आहे खाल्लेली चकली किंवा जिलेबी. खादितम फल म्हणजे खाल्लेले फळ. आता एतानी विशेषणानी धातुभ्य निर्मितानी अतः धातू साधित. हे विशेषण धातूपासून निर्माण केले म्हणून धातू साधित आहे. एतानी विशेषणानी कर्मपद अनुसरती आणि हे जे विशेषण पद आहे ते कर्माला फॉलो करतात. अनुसरंती याचा अर्थ आहे फॉलो करणे किंवा त्याचं अनुकरण करणे. विशेषण रूपेण अहम वृक्षात पतितम फलम खादामी. आता याच्यामध्ये पतितम फलम याचा अर्थ आहे पडलेले फळ. आणि इथे हे पतितम जे आहे ते विशेषण रूपाने झालेलं आहे. मी वृक्षापासून पडलेले फळ खातो. ओके. आणि जर तुम्हाला याचाच क्रियापद स्थानी म्हणजे जर तुम्हाला क्रियापदाच्या ठिकाणी जर त्याचा उपयोग करायचा असेल तर तो त्याचा क्रियापदाच्या ठिकाणी तुम्हाला त्याचा उपयोग करता येईल. म्हणजेच काय? तर काय उपयोग करायचा आहे? तर रामेण ग्रंथ पठित म्हणजे काय? रामाने ग्रंथ वाचला. ओके. सीतया पत्रम लिखितम सीताकडून पत्र लिहिल्या गेलं. आणि छात्रैहि प्रश्नाः पृष्टाः म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले किंवा विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारल्या गेले. तर याप्रमाणे सर्व हे असे वाक्य होणार. म्हणजे तुम्ही दोन ठिकाणी त्याचा उपयोग करू शकता. एक विशेषण रूपामध्ये त्याचा उपयोग करू शकता आणि एक कर्मवाच्य म्हणजे क्रियापद स्थानामध्ये त्याचा उपयोग करू शकता. ओके. हे दोन दोन प्रत्ययांत म्हणजे कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण जे आहे ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. ओके. असा त्याचा उपयोग होऊ शकतो. ओके. आता आपण पुढे जाऊयात. आता आपण क्त म्हणजे त प्रत्ययांत रूपाने पाहिजे. आता क्तवतुप आहे. ठीक आहे. आता हे कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित. ठीक आहे. आपण पहिले जे पाहिलं होतं ते कर्मणी होतं. आता जे पाहतोय ते कर्तरी पाहतोय. ठीक आहे. आता ते कसं करायचं ते सुद्धा सांगतो. सूत्रम आपलं जे सूत्र आहे ते मूळ धातू आणि तवत म्हणजेच काय? वत प्रत्ययांत तिथे लागणार म्हणजे हे त कटणार आणि वत असं लागणार. म्हणजे कृ म्हणजे कृतवत, दा म्हणजे दत्तवत, पठ म्हणजे पठितवत, लभच लब्धवत, मुचच मुक्तवत, दृशच दृष्टवत. तर वरच्या प्रमाणेच खाली रूप होणार फक्त हे कर्तरी मध्ये लागणार म्हणजेच हे ऍक्टिव्ह मध्ये लागणार. ठीक आहे. जर तुम्हाला ऍक्टिव्ह मध्ये जर पास्ट टेन्स वापरायचा नसेल तर तुम्ही धातू साधित विशेषण वापरू शकता. तर त्याचप्रमाणे आता त्याचे रूप पण असे होणार. कृतवान, कृतवंतौ, कृतवंतः म्हणजे तो केलेला किंवा त्यांनी केलं, त्या दोघांनी केलं आणि त्या सगळ्यांनी केलं. तर याचप्रमाणे त्याने केले, त्या दोघांनी केले आणि त्या सगळ्यांनी केले. तर कृतवत, कृतवती आणि कृतवंती याप्रमाणे त्याचे सगळ्यांची रूप होणार. दत्तवान म्हणजे त्याने दिले, पठितवान म्हणजे वाचले, लब्धवान त्याला मिळाले, मुक्तवान यांनी सोडून दिले आणि दृष्टवान त्यांनी पाहिले. तर याप्रमाणे तुम्हाला हे सर्व रूप मिळणार. आता याचा उपयोग त्यांनी खाली सांगितलं. पठितवान बालक म्हणजे शिकलेला मुलगा. तर खादितवान बालक म्हणजे खाल्लेला मुलगा. पठितवती बालिका म्हणजे शिकलेली मुलगी आणि खादितवती बालिका म्हणजे खाल्लेली मुलगी किंवा खाणारी मुलगी. पठितवत अपत्यम म्हणजे शिकलेला मुलगा आणि खादितवत अपत्य म्हणजे खाणारा किंवा खाल्लेला अपत्य किंवा मुलगा. आता हे सर्व धातूपासून निर्माण केलेले असं म्हणून याला धातू साधित विशेषण असं म्हणतात. आता याचा विशेषण रूपाने ज्यावेळेस आपण उपयोग करतो तर त्यावेळेस अभ्यासम कृतवान छात्र गुणान प्राप्त होती. अभ्यास केलेला छात्र गुणांना प्राप्त करतो. अशा प्रमाणे केलेला छात्र म्हणजे केलेला विद्यार्थी अशा प्रमाणे तुम्हाला इथे सर्व काय म्हणते त्याला तुम्हाला इथे सर्व विशेषण रूपामध्ये तुम्ही वापरू शकता. आणि तेच जर तुम्हाला क्रियापद स्थानामध्ये वापरायचं असेल तर बालक ग्रंथम पठितवान म्हणजे
बालकाने ग्रंथ वाचला. सीता पत्रम लिखितवती म्हणजे सीतेने पत्र लिहिले. आणि छात्राः प्रश्नान् पृष्टवन्तः म्हणजे छात्राने प्रश्न विचारले. अशा प्रमाणे तुम्ही करू शकता. आता खाली त्यांनी काही आपल्याला कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य असे दोन्ही वाक्य दिलेले आहे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल की कर्मवाच्य कुठलं आहे आणि कर्तृवाच्य कुठले आहे. तर त्यांनी दोन्ही असे आपल्याला भाग करून दिलेला आहे. तर कवी ही काव्यम रचितवान म्हणजे कवीने काव्य रचले. कवीना काव्यम रचितम म्हणजे कवीकडून काव्य रचले. गुरुहु ज्ञानम दत्तवान म्हणजे गुरुने ज्ञान दिले आणि गुरुणा ज्ञानम दत्त म्हणजे गुरुकडून ज्ञान दिल्या गेले. छात्रा हा पाठान पठितवंत म्हणजे छात्रांनी लेसन्स वाचले आणि छात्रही पाठा हा पठिता छात्रांकडून म्हणजे विद्यार्थ्यांकडून लेसन्स वाचल्या गेले. मालाकार पुष्पाणी चितवान म्हणजे मालाकारांनी पुष्प जे होते ते वेचले आणि मालाकारेन पुष्पाणी चितानी म्हणजे मालाकाराकडून ते फुलं वेचल्या गेली. ग्राहक आपणिकम पृष्ठवान म्हणजे ग्राहकाने दुकानदाराला विचारले आणि ग्राहकेनं आपणिक पृष्ठ म्हणजे ग्राहकाकडून त्या दुकानदाराला विचारला गेलं. देवी भक्तम प्रेरित होती म्हणजे देवीने भक्तांना प्रेरणा केली. देव्या भक्त प्रेरित म्हणजे देवीकडून भक्तांना प्रेरणा मिळाली. तर यामध्ये तुम्हाला एवढाच आहे म्हणजे एक सरळ सांगायचं आहे आणि एक उलट सांगायचं आहे. ठीक आहे. तर ते भाषेचे सर्व आयाम असतात. भाषेमध्ये कसं वापरलं गेलं तर मग जसं आय ईट मँगो अँड मँगो इटन बाय मी हे जसं तुमच्या हॅलो आवाज येतोय? आवाज येतोय माझा तुला? यायला का? हो तुझा येतोय. माझा यायला का? हो तुझा येतोय. तुझा यायला हो. हा. म्हणजे डायरेक्ट तर आणि पण इनडायरेक्ट स्पीच आहे का? हा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. जसं इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो आय ईट मँगो आणि द मँगो इटन बाय मी. याच्यामध्ये काय फरक आहे? काय फरक काय? वस्तुतः दोघेही आंबेच खात आहेत. ठीक आहे. दोघेही आंबेच खात आहेत. फक्त म्हणण्यामध्ये फरक आहे. बाकी काही फरक नाही. काय? फक्त म्हणण्यामध्ये फरक आहे. बाकी कशामध्येही फरक नाही. Okay? आता वाच्य परिवर्तन समये लट लकार वाक्यानी तथा च केवलम भूतकालवाचक धातू साधित विशेषणानी एव अपेक्षितव्यानी हे सगळ्यात लक्ष देण्यासारखं आहे. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही वाच्य परिवर्तन करणार आहात त्या ठिकाणी लट लकार वाक्यानी आणि भूतकालवाचक धातू साधित विशेषणानी एवढेच विशेषण अपेक्षित आहेत. ठीक आहे. ही जी लाईन आहे ती सगळ्यात आधी लक्षात घ्या. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्हाला वाच्य परिवर्तन करा किंवा ते तुम्हाला असे विचारतात वाच्य परिवर्तनावरती जेवढे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये तुम्हाला एवढंच लक्षात द्यायचंय की तिथे लटलकार वाक्यानी आणि भूतकाल धातू साधित विशेषणानी एवढेच तुम्हाला काय म्हणते त्याला ट्रान्सलेट करायचे किंवा ते बदलायचे आहेत. आता लटलकार वाक्यानीला म्हणजे जे लटलकारामधले जे धातू असतात त्याला तुम्हाला फक्त यामध्ये कन्वर्ट करायचं आहे आपल्या शत्रुशानच मध्ये आणि भूतकाल धातू साधित विशेषणांनी मध्ये आपण जे आता पाहिले त आणि तवतू. ठीक आहे. त आणि तवत यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. बाकी काही नाही. एवढंच करायचं आहे. आता तुम्हाला हे क्रीडतं नंदतं हे सोडून दाखवायचं आहे. हे तुम्हाला काय म्हणते त्याला होमवर्क साठी आहे आणि खाली त्यांनी तुम्हाला त्याच्यासाठी एक चार्ट दिलेला आहे. हा सर्व चार्ट आहे. हा सर्व चार्ट तुम्ही लिहून घ्यायचा आहे आणि त्याचे अर्थ सुद्धा लिहून काढायचा आहे. म्हणजे गमगच्छाचा काय अर्थ होतो, रमचा काय अर्थ होतो, मनचा काय अर्थ होतो, दायच्छाचा काय अर्थ होतो, पिबचा अर्थ काय होतो. तर ह्या सर्वांचे अर्थ काय होतात याच्यासाठी मी तुम्हाला एक धातूचा एक ऍप आहे. ते ऍपची लिंक तुम्हाला मी ग्रुपवर पाठवतो. ओके. तर त्यामुळे तुम्हाला ते समजेल काय करायचं. ओके. समजलंय प्रतीक्षा?
हो सर. ठीक. आता याचं रेकॉर्डिंग मी केलेलं आहे, तर ते तुम्हाला मिळून जाईल.